जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये कामगार असाल, तुमचा पीएफ कटत असेल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे. मित्रांनो, यापुढे ईपीएफओ लॉन्च करणार आहे ईपीएफओ 3.0. म्हणजे 3.0 ही एक योजना असणार आहे. यामध्ये तुम्हाला अलग अलग इन्सेंटिव्ह भेटणार आहेत. त्यासोबतच तुमच्या जी काही आता 12% मर्यादा आहे, तुमच्या पगारातून फक्त 12% पीएफ कटतो. यापुढे ही मर्यादा बदलणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एटीएम भेटणार आहे. तर आता हे एटीएम आणि 12%ची मर्यादा कोणाला नसणार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मनानुसार पीएफ त्या ठिकाणी जमा करू शकणार आहात. तर याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ईपीएफओ 3.0 हे लवकरच भारत सरकार लॉन्च करण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना म्हणजेच ज्यांचा पीएफ कटतो त्यांना काही इन्सेंटिव्ह दिले जाणार आहेत. काही त्यासाठी वेगवेगळ्या योजना भारत सरकार राबवणार आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या पीएफ मधून आता तुमच्या पगारातून 12% हा पीएफ कटतो, पण यापुढे ही मर्यादा उठवण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही मर्यादा रद्द होणार आहे आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार, म्हणजे तुम्हाला वाटेल तेवढे पैसे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यामध्ये टाकू शकणार आहात, डिपॉझिट करू शकणार आहात. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पगारातून जेवढे पैसे तुम्हाला कट करायचे असेल तर तेवढे पैसे तुम्ही यूएन मध्ये डिपॉझिट करू शकणार आहात. त्यासोबतच तुम्हाला एक एटीएम सुद्धा दिलं जाऊ शकतं. आता एटीएम दिल्याच्या नंतर तुम्ही एटीएम मशीन मधून सुद्धा पैसे काढू शकणार आहात. म्हणजे आता ही पैसे तुम्ही किती काढू शकणार आहात, की तुमच्या पीएफचं जेवढं काही बॅलन्स असेल त्या बॅलन्सच्या 50% तुम्ही पैसे त्या ठिकाणी काढू शकणार आहात. 50% ही लिमिट राहण्याची शक्यता आहे. या संबंधित सर्व हे जो प्रस्ताव आहे तो भारत सरकारच्या विचाराधीन आहे आणि हे लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे. साधारणतः मे किंवा जून मध्ये हे लॉन्च केलं जाऊ शकतं. या संबंधितच अर्थमंत्री निर्मला सीतारामन येणाऱ्या बजेटमध्ये याविषयीची सविस्तर माहिती नक्कीच देतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर आता पण ह्या सर्व इन्सेंटिव्ह आणि एवढ्या स्कीम तुम्हाला भेटण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्या गोष्टी कोणत्या आहेत तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहूया. त्यासाठी नंबर 1, तुमचा यूएन नंबर ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. आता ऍक्टिव्हेट कसा करायचा आहे, सविस्तर याची जी काही माहिती आहे याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आपल्या युट्यूब चॅनल्स वरती हा व्हिडिओ आहे, तो त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या, किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पीएफ ची केवायसी करायची आहे. केवायसी म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि तुमचं बँक अकाउंट असेल, ते तुम्हाला सीडिंग करून घ्यायचं आहे. तुमच्या यूएन ला ते लिंक करून घ्यायचं आहे. त्याची केवायसी तुम्हाला करायची आहे. केवायसी केल्याच्या नंतर तुम्ही ती अप्रुव्हल करून घेणार आहात. अप्रुव्हल झाल्याच्या नंतर, अप्रुव्हल म्हणजे तुमचे जे काही एम्प्लॉयर आहे त्यांच्याकडून तुम्ही अप्रुव्हल करून घेणार आहात. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये असाल तर ते कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांच्याकडून तुम्ही ते अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉमिनेशन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वारसदाराची नोंद तुम्हाला करून घ्यायची आहे. ते नॉमिनेशन कसं करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती व्यवस्थित पाहून घ्या आणि तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून ते तुम्हाला घर बसल्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहात. आणि चौथं एक अतिशय महत्वाचं, की तुमचे जे बँक अकाउंट आहे ते आधारला सीडिंग करून घ्यायचं आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे लिंक असणं गरजेचं आहे. ती सीडिंग करून घ्या, कारण यानंतर हे सर्व काही बेनिफिट तुम्हाला डीबीटी मार्फत दिले जाणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फतच हे सर्व काही बेनिफिट आहेत ते दिले जाणार आहेत. त्यामुळे आधारला बँक अकाउंट हे सीडिंग करून घ्यायचं आहे. हे बँकेमध्ये जाऊन तुम्हाला करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या लवकरात लवकर त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. ही अतिशय महत्वाची अशी माहिती होती. मित्रांनो, तुमचे आणखीन काही मित्र असतील, त्यांचे यूएन नंबर असेल, पीएफ नंबर असेल,
त्यांना सुद्धा ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या संदर्भामध्ये जेवढे काही नवीन व्हिडिओ येणार आहेत, नवीन जे काही अपडेट येणार आहे ते सर्व अपडेट आपल्या चॅनल्सवरती तुम्हाला भेटणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।